आपण विश्वासाने एखाद्याला आपली मिळकत वहिवाट करण्यास देतो. ज्याला वहिवाट करण्यास दिलेली असते तो आपला जवळचा नातेवाईक असतो. बरेच दिवस मिळकत त्यांच्याकडेच वहिवाट करण्यास असते आणि एक दिवस ज्याला वहिवाट करण्यास दिली तो व्यक्ती त्या मिळकतीवर कूळ म्हणून दावा करतो. तर कूळ कोण होतो आणि कूळ कोण होत नाही याबद्दल नुकताच एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. एक विधवा बहीण तिची मिळकत होती आणि भाऊ हा ती मिळकत वहिवाट करीत होता. बरेच दिवस त्या मिळकतीची वहिवाट केल्यानंतर त्या विधवा बहिणीची मिळकत बळकावण्याच्या हेतूने भावाने मी त्या मिळकतीचा कूळ आहे असा दावा केला आणि याबद्दल न्यायनिर्णय देताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की विधवा बहिणीचा भाऊ हा फॅमिली मेंबर होतो, तो कूळ होऊ शकत नाही आणि तो डीम्ड टेनंटसुद्धा होऊ शकत नाही. म्हणजेच त्या भावाला विधवा बहिणीच्या मिळकतीमध्ये कब्जा असला तरी ती मिळकत कूळ या नात्याने खरेदी घेण्याचे हक्क प्राप्त होत नाहीत. तो फॅमिली मेंबर म्हणून त्याची गणना केली जाईल, ना की कूळ म्हणून. आणि याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या निकालामध्ये स्पष्टीकरण देताना असं म्हटलेलं आहे की काही मिळकतीचा भाग जो आहे तो त्या भावाकडं वहिवाट करण्यास होता. अगदी तो 1/4/57 पासून म्हणजे टेलर्स डेपासून होता. 1/4/57 रोजी ज्या मिळकती ज्यांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांना त्या मिळकती कूळ या नात्याने कब्जात घेण्याचा अधिकार आहे, असा जो कुळ कायद्यामध्ये टिलर्स डे म्हणून ज्याची गणना केली जात होती त्या अनुषंगाने हा न्यायनिर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की जरी टिलर्स डेला म्हणजे 1/4/57ला जरी तो भाऊ त्या विधवा बहिणीच्या मिळकतीमध्ये कब्जा असला आणि त्याची वहिवाट जरी असली तरीसुद्धा त्या भावाला ती मिळकत खरेदी घेण्याचे हक्क प्राप्त होत नाहीत, तो डीम्ड परचेसर होऊ शकत नाही. त्यामुळे कुळाने जो क्लेम केलेला होता की मी या मिळकतीचा कूळ आहे, मी रक्कम भरण्यास तयार आहे आणि मला ती मिळकत कूळ या नात्याने मालकी हक्काने 32M जे प्रमाणपत्र आहे ते देण्यात यावं, तर ती मागणी जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. आणि जो टेनन्सीचा क्लेम होता म्हणजे मी कूळ आहे असं म्हणून जो भावाने क्लेम केलेला होता तो ज्या ॲथॉरिटीज होत्या टेनन्सी ॲथॉरिटीज यांनी जो नाकारलेला निर्णय होता तर तो निर्णय जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे. केसचं नाव आपल्या सर्व ज्युनियर वकील मित्रांसाठी सांगतो आहे की काशीनाथ शिवराम भारती विरुद्ध लक्ष्मण ज्ञानबा भारती व इतर. काशीनाथ शिवराम भारती विरुद्ध लक्ष्मण ज्ञानबा भारती व इतर. रिट पिटिशन नंबर 1250/2020. माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे. आपल्याला जर ही माहिती आवडल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर का आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि त्या ठिकाणीसुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.